नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर न्यूज 24च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। पुन्हा केडगाव म्हसोबा चौकात अवैध धंद्यांवरून वाद। चावल्यानंतर आता मस्के कुटुंबियांवर हल्ला। मटका पत्त्यांचे क्लब चालक, अवैध दारू विक्रेत्यांची केडगावात दहशत। गुरुवारी नगर शहरातील केडगाव उपनगर भागात म्हसोबा चौकामध्ये अवैध धंदे चालकांकडून मस्के कुटुंबियांवर हल्ला करण्यात आलाय। केडगाव भागातील अवघ्या 3 दिवसात ही दुसरी घटना आहे। पत्त्यांच्या क्लबची तक्रार केली म्हणून वकिलावर हल्ला झाला, तर आता दारू विक्रेत्यांकडून वैभव मच्छिंद्र मस्के राहणार केडगाव नेप्ती रोड म्हसोबा चौक यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। सदर घटना घडल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात देखील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परंतु केडगाव भागामध्ये मटका पत्ते क्लब चालक, अवैध दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढतच चालली आहे। पोलीस प्रशासनाने त्यांना जर आवर घातला नाही तर केडगावमध्ये हत्याकांडाची जुनी मालिका पुन्हा सुरू होईल अशी भीती आता केडगावकर उपस्थित करू लागले आहेत। त्यामुळे कोतवाली पोलीस आता नेमकं केडगावमध्ये अवैध धंदे चालकांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मच्छिंद्र मस्के राहणार केडगाव नेप्ती रोड म्हसोबा चौक। आज केडगाव नेप्ती रोड म्हसोबा चौक इथे एक म्हसोबा हॉटेलच्या नावाने एक दारूचा धंदा आहे, खूप जुना दारू धंदा आहे। तर दारूच्या धंद्याची एवढी मस्ती त्यांना आलेली 2 नंबर धंद्याची की त्यांनी आज एक म्हसोबा मंदिरामध्ये काही दारुडे माणसं पाठवून त्या ठिकाणी दिवा लावण्याचा प्रयत्न केला, महिलांना शिवीगाळ केली। तर त्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी गेलो असता तर देवीदास कोतकर म्हणून तो दारू धंद्याचा मालक आहे, त्याच्यावर याच्या आधीचे ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्याचे FIR जर पाहिलं तर त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तर त्याच्यावर कोणताही आत्तापर्यंत त्याचा धाक आलेला नाही। 2 नंबर धंद्यातून मिळवलेले पैसे, त्या पैशातून जे लोकांवर दादागिरी करतो की दादागिरी मोडीच काढण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे। याच्यात जर पोलीस प्रशासनाने जर हस्तक्षेप नाही घेतला तर आम्ही SP ऑफिससमोर आमरण उपोषण करू, आज मी इशारा देतो। आता काय नेमकं आज घटना झाली होती? तुम्ही गुन्हा दाखल केला कोतवालीला, काय प्रकार होता? आज घटना अशी घडली की त्या दारुड्या लोकांना आम्ही विचारणा करण्यास गेलो असता देवीदास कोतकर नावाच्या व्यक्तीने, जो दारू धंद्याचा मालक आहे, त्या व्यक्तीने तुम्ही माझ्या माणसाला तिथं का विचारता म्हणून विचारणापूस केली असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ चालू केली। तर आम्ही त्याला विचारलं, बाबा शिवीगाळ का करतो? तर ते म्हणला, तुमचा मंदिरात जायचा काय संबंध, मंदिर माझं आहे, असं आहे तसं आहे। तो सुद्धा दारू पिल्याच्या नशेत होता। त्यांनी हातामध्ये मागा क्वायता धरून आणला होता। तर त्यांनी विचारपूस करत असताना शिवीगाळ करत त्यांनी अचानक क्वायत्याने हल्ला केला माझ्यावर क्वायत्याने हल्ला केला असं तो क्वायता मी हुकवला आणि ते माझ्या हाताला लागलाय। दुसरा वार करत असताना हे आमचे तनपुरे पाहुणे यांच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला, म्हणजे जीव मारण्याच्या उद्देशाने। तर याची सर आम्ही कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिलेली। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।